किंवा मिरगी म्हणजे काय, हा आजार कशामुळे होतो, कुणाला जास्त होऊ शकतो किंवा ह्या आजाराची काय लक्षणे आहेत, त्याचे प्रकार कोणते, त्याच्यावर उपाययोजना कोणत्या, तर ह्या एपिलेप्सी रुग्णांचा जीवनमान बदलणारा किंवा त्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ हा तुम्ही जरूर पहा. एपिलेप्सी म्हणजे काय? एपिलेप्सी हा एक कॉमन मेंदूचा आजार आहे. जगभरात साधारण 6.5 कोटी लोकांना हा आजार सध्या त्रस्त आहेत, या आजाराने लोक. आणि एपिलेप्सी या आजारामध्ये मेंदूच्या ज्या काही क्रियाकलाप असतात किंवा मेंदूमध्ये ज्या लहरी तयार होतात, ज्याला विद्युत लहरी टाईप आपण म्हणू शकतो, तर ह्या लहरीमध्ये एक ॲबनॉर्मॅलिटी तयार होते आणि त्यामुळे ज्या संवेदना तयार होतात मेंदूमधून तर त्या ॲबनॉर्मल निघतात आणि त्यामुळे शरीराची काही ठिकाणी अनियंत्रित हालचाल होणं किंवा शरीराच्या शुद्धीवर परिणाम होणं किंवा शरीराच्या फंक्शन्सवर अफेक्ट होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्याला एपिलेप्सी असं म्हणतात. एपिलेप्सीचे प्रकार कोणते? एपिलेप्सीचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, ज्याला एक आपण प्रायमरी जनरलाइज एपिलेप्सी म्हणतो आणि दुसरं फोकल एपिलेप्सी. तर प्रायमरी जनरलाइज्ड एपिलेप्सीमध्ये साधारण ह्या ज्या अबनॉर्मल विद्युत लहरी असतात ह्या मेंदूच्या दोन्ही भागामध्ये म्हणजे जवळजवळ पूर्णच मेंदूमध्ये तयार होतात आणि त्या पद्धतीने ते शरीराला त्रास होतो. आणि फोकल एपिलेप्सीमध्ये मात्र मेंदूच्या एखाद्या ठराविक भागामध्ये ह्या विद्युत लहरी तयार होतात आणि नंतर त्या इतरत्र पसरतात किंवा त्याच ठिकाणी राहतात आणि त्यामुळे होणारा त्राससुद्धा शरीरामध्ये हा ठराविक भागात लिमिटेड राहतो किंवा त्या भागामध्ये सुरू झाल्यानंतर मग तो इतर भागामध्ये पसरतो. एपिलेप्सीची कारणं कोणती? एपिलेप्सीचं मुख्य कारण म्हणजे आनुवंशिकता. म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा आईवडिलांना जर एपिलेप्सीचा आजार असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता ही अधिक असते. त्याचबरोबर मेंदूच्या इजा, मेंदूला जर दुखापत झाली असेल किंवा जखम झाली असेल तर त्या केसेसमध्ये एपिलेप्सी होण्याची शक्यता बळावते. काही संसर्गजन्य आजार, ज्याला आपण मेनिंजायटिस किंवा मेनिंगोएन्केफालायटिस, हे जे आजार असतात मेंदूचे इन्फेक्शियस आजार, तर ह्याच्यामध्ये एपिलेप्सी होण्याचा धोका असतो. याशिवाय ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूच्या गाठी, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिट्स येऊ शकतात. एपिलेप्सीची लक्षणे. एपिलेप्सीचं मुख्य लक्षण म्हणजे सीझर्स, अचानक शुद्ध हरपणे, म्हणजे ह्या दौऱ्याच्या दरम्यान रुग्ण अचानक बेशुद्ध होऊन जातो. त्याचबरोबर शरीराच्या अनियंत्रित हालचाली, ज्याला आपण फिट्स म्हणतो. त्याचबरोबर दृष्टीदोष म्हणजे अचानक दिसण्यामध्ये किंवा दृष्टी अंधारे येणे डोळ्यासमोर, अचानकपणे पडणार म्हणजे काही रुग्ण हे अचानक भुईवर कोसळतात. त्याचबरोबर गोंधळ म्हणजे रुग्णाच्या मानसिक स्थितीमध्ये काही वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर भावनिक बदल म्हणजे कधीकधी फिट्सच्या अगोदर किंवा नंतर हे रुग्णाला ताण, भीती किंवा दुःख जाणवतं. एपिलेप्सीचे धोक्याचे घटक. आनुवंशिकता म्हणजे घरातल्या एखाद्या व्यक्तीस एपिलेप्सी असेल तर तो इतरांना होण्याचा धोका अधिक असतो. त्याचबरोबर जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इजा म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं किंवा अन्य कारणामुळे जन्मजात मेंदूला इजा होऊ शकते. एपिलेप्सीचे निदान. एपिलेप्सीचे निदान करण्यासाठी डॉक्टर मुख्यत्वे करून EEG करतात. त्याचबरोबर CT स्कॅन आणि MRI यांचा देखील वापर होतो. यामुळे मेंदूमध्ये ज्या काही अबनॉर्मॅलिटी असतात किंवा इजा असतात त्या शोधण्यास मदत होते. एपिलेप्सीचे उपचार. ह्यामध्ये प्रामुख्याने औषधोपचार, आहार नियंत्रण आणि काही वेळा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. औषधामध्ये अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज वापरून हे जे काही मेंदूतले असामान्य विद्युत क्रियाकलाप असतात तर त्यांना नियंत्रित केलं जातं. शस्त्रक्रिया. जर औषधाने एखादा एपिलेप्सीचा आजार नियंत्रण करता येत नसेल तर शस्त्रक्रिया हा काही केसेसमध्ये पर्याय असू शकतो, ज्यामुळे मेंदूतला तो ॲबनॉर्मल भाग आहे तो काढून टाकला जातो. व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशन. जर औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया उपयोगी ठरत नसतील तर व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशन नावाचा एक वैद्यकीय उपचार वापरला जातो. एपिलेप्सीचा सामना कसा करावा? एपिलेप्सीचा सामना करण्यासाठी तुमची एक टीम असावी लागते, ज्या टीममध्ये रुग्ण स्वतः, रुग्णाचे जवळचे नातेवाईक आणि तुमचे डॉक्टर, तर ह्या सगळ्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन ह्या एपिलेप्सी आजाराचा सामना करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी जे काही योग्य लागतील ते औषधोपचार करून घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा रुग्ण ही औषधं जास्त दिवस घ्यावी लागतात याचा कंटाळा करून औषधं बंद करतात. अशा रुग्णांना नंतर रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी म्हणजे औषधांनाही न कंट्रोल होणारी एपिलेप्सी होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर एपिलेप्सी ह्या आजाराविषयी
समाजामध्ये अनेक गैरसमज हे असतात आणि त्याचा एक ताणतणाव रुग्णावर किंवा रुग्णाच्या नातेवाईकांवर पडत असतो. तर अशा रुग्णांना समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यांना जीवनामध्ये नॉर्मल जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणं हे समाज म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की इपिलिप्सी हा आजार औषधोपचार, शस्त्रक्रिया, ताणतणाव व्यवस्थापन, योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींनी नियंत्रणात ठेवता येतो. बहुतांश लोक हे फिट्स मुक्त म्हणजे इपिलेप्सीचे झटके न येता त्यांचं पूर्ण आयुष्य हे नॉर्मल जगू शकतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या विषयी असणारे किंवा ह्या आजाराविषयी असणारे गैरसमज हे आपल्या डोक्यातून काढणं आणि ह्या लोकांना साथ देणं हे अतिशय आवश्यक आहे.